प्रतिभा अमृतकर. मी आजच्या सेशनमध्ये शिकली की आनंदी कसं राहायचं आणि आनंदाचाच विचार करायचा म्हणजे आनंदी राहतो. दुःखाचा विचार नाही करायचा. आनंदी कसं राहता येईल हाच विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार केला म्हणजे सर्व काही चांगलं होतं आणि आपण आनंदी राहतो. मी हे मन सुद्धा मंदिरात येऊन शिकले. व्हेरी गुड. आता एक प्रॅक्टिस हे करायची तुम्हाला की तुम्हाला आवडणारा कोणताही सुविचार, अच्छा, कोणताही सुविचार तुम्हाला बोलायचा आहे किंवा तुम्ही श्री माताजींचं बोला. हा आत्ताच श्री माताजींचा एखादा उपदेश तुम्ही देऊ शकता. एक विचार श्री माताजींचा आत्ताच. कारण आयुष्यात तर प्रसंग कधी पण येतात ना, ते असं विचारून येतात का तुम्ही अवेलेबल आहेत का, येऊ का मी. हा, मग सांगा एक कोणता पण विचार जो तुम्हाला वाटतं ह्या सगळ्या लोकांनी फॉलो केला पाहिजे आयुष्यात. श्री माताजींनी सांगितलं आहे की सर्वांनी रोज मेडिटेशन केलं पाहिजे. व्हेरी गुड. आणि मेडिटेशन केल्याने आपण खूप आनंदी असतो. व्हेरी नाईस. आणि मेडिटेशन अगदी मनाने केलं, निर्विचारिता प्राप्त झाली. आपलं सर्व संपूर्ण लक्ष आपल्या शरीरातील चक्रांकडे ठेवायचं. ते आपले जसे जसे चक्र वरती जातात सहस्रारापर्यंत, आपल्या शरीरात 7 चक्र आणि 3 नाड्या आहेत. तर त्या 3 नाड्या आणि 7 चक्र संतुलित ठेवले की आपल्याला खूप आनंद होतो. आणि संपूर्ण चक्रांवरून आपण एक एक चक्र पार करत सहस्रारात गेलं टाळू भागात तर आपल्याला खूप आनंद होतो. असं वाटतं की आपण स्वर्गात आहे. आणि सहस्राराच्या वरती पण 7 चक्र आहेत, त्याच्या जर वरती गेलं तर अजून खूपच मजा येते. आणि ध्यान केल्याने, मेडिटेशन केल्याने आजार होत नाही, काही वाईट विचार येत नाही आपल्याला. आपण सर्व आनंदी राहतो. म्हणून सर्वांनी मेडिटेशन केलंच पाहिजे. व्हेरी गुड. प्लीज क्लॅप.